बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी सातत्यानं आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ दाखवत धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप केलेत। सोशल मीडियावर कराड मुंडेंचे एकत्र रील्स पाहायला मिळाले। जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केल्याचंही पाहायला मिळालं। बातमी पाहतोय नागपूरमधून। सोशल मीडियावर कराड आणि मुंडेंचे एकत्र रील्स आहेत असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय। जितेंद्र आव्हाड यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, मात्र सत्ताधारी सातत्यानं पुराव्याची मागणी करतायत। आव्हाड साहेब, या संदर्भात काय पुरावे आहेत, काय दाखवू इच्छिता तुम्ही? या संदर्भातला एक व्हिडिओ आहे। शिवाय धनंजय मुंडेंचा पानही आलत नाही ते मान्य करा। काम करत राहू, हे कळतंय का काय? उडवत राहू एकेकाला, जगात पाठवत जाऊ। काम करतोय, करत राहू। कोण अडवणार आहे? आणि कोण बोलतंय? मी नाही बोलत आहे, पंकजाताई बोलतायत। गंभीर आतापर्यंत यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सातत्याने समोर म्हणजे आणत होतं किंवा येत होतं। आता पंकजा मुंडेंचाही तुम्ही व्हिडिओ दाखवलेला पंकजा मुंडेंचं नाव घेतलेलं नाही। पत्रकार उगाच आगी लावू नका। व्हिडिओ तुम्ही त्यांचा दाखवता? हो, त्यांचा दाखवतोय म्हणजे त्यांनी सांगितलं ना की म्हणजे धनंजय मुंडेचा सर्वात जवळचा माणूस कोण, आणि ज्यांचं पानही हलू शकत नाही, म्हणजे इतके का ते डिपेंडंट आहेत वाल्मिक कराडवर? वाल्मिक कराडांच्या बाबतीतले संबंध मुंडेंनी स्वतः कबूल केले। ते ठीक आहे ना, आम्ही तेच म्हणतोय। मग एवढे घट्ट संबंध असणारा माणूस जेवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतला आहे, तर त्याचं काय करू शकणार आहे तुम्ही? सत्ताधारी जेव्हा एखादा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाजूचा माणूस जर एखाद्या मर्डर केसमध्ये अडकला, तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या 2 लहान मुला चिमुकल्या यांची सुद्धा शपथ घातली, काय वाटतं या शपथेला साथ घालतील का, देतील का ते? त्यांचं उत्तर अपेक्षित आहे। मी कालच म्हटलं, एक संवेदनशील बदललेले मुख्यमंत्री मला दिसत आहेत। पहिलंच भाषण मी काल सुद्धा आठवण करून दिली की तेच म्हणाले की संवेदना संपली आहे राजकारणातली। गुन्हेगार आहे तो, गुन्हेगार नाही आहे तो, गुन्हेगार आहेच, पण तो विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे जो। तुमच्या बोलण्यावरनं असं तुम्ही दिसतंय की सत्ताधारी सुद्धा जे काही आहेत सत्ताधारी, कालची भाषणं बघा, नमिता मुंडा, सुरेश धस, अभिमन्यू पवार यांची भाषणं आहे का? माणुसकीला काळीमा फासला गेलाय म्हणाले, आणि मारला गेला का तो आमच्या पक्षातला नाही, तो बीजेपीचाच कार्यकर्ता आहे। संतोष देशमुख हा बूथ अध्यक्ष आहे नमिता मुंडळांचा। तर हे होते जितेंद्र आव्हाड, ज्यांनी पुरावे काही दाखवलेले आहेत आणि या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू स्वतः बीडला जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। देव इंगोले, कॅमेरामॅन सतीश सह पुढारी न्यूज, नागपूर।